जर का एखाद्या स्टेअर केसवरून किंवा एखाद्या स्टेशनवरून प्लॅटफॉर्मवरून किंवा एखादा लोक स्टेअर केस उतरून आले तर तुम्हाला जर का माहीत नसेल तर तुम्ही सांगू शकणार नाही की हा बिल गेट्स आहे, अमेरिकेमधला सर्वात प्रचंड श्रीमंत माणूस, उद्योगपती. हा बिल क्लिंटन आहे, अमेरिकेचा प्रेसिडेंट. आणि हा बिल कार्पेंटर आहे, म्हणजे तिथला सुतार. कारण त्या तिघांचं इस्टीम एवढं ते टॉय कोट सूट बूट मध्ये असे उतरताना दिसतील की तुम्ही फरक करू शकणार नाही. त्यांना सामाजिक अस्मिता, सोशल इस्टीम हे बरोबरीचं आलेलं आहे. हे भारतामध्ये कुठेतरी सोशल इस्टीम बरोबरीचं आलं पाहिजे. म्हणून या मागे पडलेल्या ज्या जाती आहेत, ज्या हजारो वर्षाच्या मनुवादी व्यवस्थेतनी त्या बरोबर आणण्यासाठी म्हणून भारताच्या संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व आहे. माझं हे जेव्हा झाला तेव्हा मी पूर्ण महाराष्ट्रभर बातम्या ऐकत होतो किंवा वृत्तपत्रात बघत होतो, तर सर्वकडे अनुसूचित जाती जमातीची जी मंडळी आहे तीच त्यांची श्रद्धांजली घेत होती. म्हणजे ज्या माणसांनी ओबीसी साठी, म्हणजे आज हरी नरकेंच्या नावाने तुम्ही मला जो हा पुरस्कार दिला, हा पुरस्कार मी तमाम ओबीसी चळवळ किंवा बहुजन चळवळीच्या वतीने स्वीकार करतो. म्हणजे हरी नरके हे फार मोठं नाव आहे. तर मग मला कुठेतरी असं वाटलं की जे त्यांनी ओबीसी वाद आणि ओबीसीवर एक जो मोठा ग्रंथ लिहिला होता त्यावेळेस त्यांच्यावर एवढं दडपण होतं. मला आज ते जाहीर सांगावं असं वाटतं की ते पुस्तक लिहिताना त्यांनी स्वतःचं नाव अशोक बुद्धिवंत असं वापरलेलं आहे. हरी नरकेंचं जे मोठं पुस्तक आहे, ज्यावेळेस सातत्याने ओबीसी समाज हा, मराठा समाज हा ओबीसी मध्ये आम्हाला इन्क्लूड करा असं म्हणत होतो, तर त्यावेळेस म्हणजे जर का आपण हरी नरके त्यावेळेस राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते आणि त्यांनी मग सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर सुद्धा त्यांची ती लढाई सुरू होती, कारण त्यांना माहीत होतं समाज जीवनाचा पूर्ण त्यांचा अभ्यास होता, जातीच्या उतरंडीचा त्यांचा अभ्यास होता. त्यांना कोणाबद्दल हेट्रेड किंवा द्वेष नव्हता, पण त्यांना असं वाटत होतं की जो म्हणजे आपण या जातीच्या उतरंडीमध्ये जर का बघितलं तर जसं वर ब्राह्मण आहेत, मग क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, तसंच या उतरंडीमध्ये जर का आपण आलो तर मग मराठा समाज आहे, त्याच्या खाली ओबीसी आहे, त्याच्या खाली शेड्यूल कास्ट आहे, त्याच्या खाली शेड्यूल ट्राईब आहे. तर या उतरंडीमध्ये आज कुठे म्हणजे खरं म्हणजे तर भारताचं संविधान हे 26 जानेवारी 1950ला लागू झालं आणि त्यावेळेस शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन्ही वर्गाला आरक्षण सुरू झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती लढाई लढली होती, पण बाबासाहेबांना जरी ओबीसींना आरक्षण द्यायचं होतं तरी सुद्धा त्यावेळेसचा जो समाज होता तो विचार होता की हे ओबीसी आहेत कोण, इथपर्यंत भारताच्या संविधानाच्या डिबेटमध्ये नोंद आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले, लक्षात ठेवा शब्द फार महत्वाचे आहे, आर्टिकल 340 हा भारताच्या संविधानामध्ये असणारा आपल्या ओबीसी चळवळीचा डॉक्युमेंटेड बेस आहे. बाबासाहेबांनी जर का भारताच्या संविधानात आर्टिकल 340 लिहिलं नसतं तर आज आपली ही मीटिंग पण नसती इथे. एवढं पण त्या प्रेशरवर त्यांनी म्हटलं की 340 मध्ये त्यांनी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे भारताचं जे संविधान आहे त्याच्याबद्दल पण आज संविधानाबद्दल काही लोक विचित्रपणे बोलतात. म्हणजे मागच्या निवडणुकीच्या आधी खाली तर काही लोक संविधान तक बदल देंगे अशा प्रकारच्या गोष्टी करत होते. त्यांना भारताच्या जनतेने त्यांची जागा दाखवली, पण त्यांना हे समजत नाही की संविधान हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, पण ते जे काही ड्राफ्ट करायचे ते सगळं कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली समोर यायचं. आणि त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये आपण जर का बघितलं तर उच्चवर्णीय ब्राह्मण किंवा तत्सम जातीची जी मंडळी आहे त्यांची लोकसंख्या किंवा त्यांचं प्रतिनिधित्व 60 ते 70% होतं. आणि तरी सुद्धा त्यांनी 340 कलम कसं येऊ दिलं, त्यांनी का विरोध केला नाही, हा विचार आज जे संविधानाला विरोध करतात त्या लोकांनी करायला पाहिजे. की जर का संविधान सभेमध्ये
जे लोक याचा विरोध करतात त्यांचेच बापजादे 60 ते 70% होते, तरी 340 कलम का त्यांनी ऍक्सेप्ट केलं? संविधान हे जे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट आज जसं ऍक्ट पास होतात मेजॉरिटीनी, तशासारखं नाही, 100% सर्वांना मान्य असं झालेलं डॉक्युमेंट आहे. म्हणजे जी संविधान सभा आहे, या संविधान सभेपेक्षा तुम्ही म्हणत होते की 400च्या पार आणू, 543 पैकी 543 खासदार जरी कोणी निवडून आणले, कोणी XYZ तरी ती लोकसभा संविधान सभे एवढी मोठी होऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे बाळाचा जन्म फक्त एकदाच होतो, त्या बाळाचे 10 वेळा जन्म होत नसतात. त्याला वळण तुम्ही देऊ शकता कमी जास्त. आणि जर का तुम्ही त्या बाळाचा पुनर्जन्म करतो म्हणाल तर तुम्ही ते राष्ट्र खतम करत आहात. लक्षात घ्या. तर त्या संविधान म्हणजे अशा काही काही गोष्टी आहेत. म्हणजे सर राईट टू प्रायव्हसी, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडला आणि अमेरिकेला गेले होते, त्याच्यामुळे त्यांनी तिथे बघितलं होतं की राईट टू प्रायव्हसी म्हणजे लोकांचा जो निजी जीवनाचा अधिकार, खाजगी जीवनाचा अधिकार, हा सुद्धा एक फंडामेंटल राईट असला पाहिजे. पण त्यावेळेस जो आपला समाज होता त्यावेळेस त्या संविधान सभेच्या लोकांनी म्हटलं की नाही, आम्हाला मंजूर नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा असून सुद्धा त्यांनी ते ड्राफ्टिंग मटेरियल मागे घेतलेलं आहे. बऱ्याचदा आंबेडकरी चळवळीमधली मंडळी सुद्धा या गोष्टीचा विचार करत नाही. ते काय म्हणतात की बाबा साहब ने जो बोला तो बाबा साहब उसके बाद उसका स्वल्पविराम या फुल स्टॉप भी हटाते नहीं थे. म्हणजे बाबासाहेबांनी जे म्हटलं, म्हणजे असं सांगतात की जसं धार्मिक लोकांमध्ये कुराण, बायबल किंवा भगवद्गीता म्हणजे लिहिलं की हे पुन्हा बदलू शकत नाही, आणि अशासारखं बाबासाहेबांनी ते जे भाषण दिलेलं आहे की मी स्वल्पविराम किंवा फुलस्टॉप बदलायला तयार नाही, ते त्यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणून जे पुस्तक लिहिलं होतं, जे त्यांनी लाहोरला पाठवलं होतं की मग कास्ट सिस्टीम खतम होईल. आणि ते एवढं भारी होतं की आयोजकांनीच म्हटलं की बाई हे लोकांना सहज पचणार नाही, तर तुम्ही थोडं त्याला माइल्ड करून आले तर बरं राहील. तर बाबासाहेब बोलले मैं नहीं आऊंगा, मैं खुद किताब पब्लिश कर डालूंगा, मी स्वल्पविराम किंवा फुलस्टॉप बदलायला तयार नाही आहे. हे त्या पुस्तकाबद्दल म्हटलं होतं. पण ही गोष्ट की बाबासाहेब असे होते की त्यांनी लिहिलं ते फायदा नाही, बाबासाहेबांमध्ये सुद्धा ती फ्लेक्झिबिलिटी होती आणि संविधानात त्यांनी स्वतःच समोर आणलेला राईट टू प्रायव्हसीचा ऍक्ट मागे घेतलेला होता ऍक्च्युली कलम. म्हणजे याचा अर्थ जे संविधान आहे ते या भारतातल्या, जेव्हा भारत निर्माण झाला, ज्या लोकांनी आपलं आयुष्य दिलं, जे जेलमध्ये होते, ज्यांनी या देश स्वतंत्र करण्यासाठी रक्त सांडवलं, आपले संसार उद्ध्वस्त केले, काही लोकांनी आपल्या पोरांचा जनाजा आपल्या खांद्यावर नेला स्वातंत्र्यवीर म्हणून, ऍक्च्युली हुतात्मे झाले म्हणून. तर त्या सर्व लोकांच्या इच्छेतून आणि त्यामध्ये जे संविधान सभा होती त्या संविधान सभेमध्ये सर्व जातीचे, सर्व प्रांताचे, सर्व धर्माचे असे लोक होते. आणि त्यांनी हे जे डॉक्युमेंट दिलेलं आहे, हे डॉक्युमेंट म्हणजे संविधान. आणि त्या संविधानात आर्टिकल 340 असलं, बाकी बाबासाहेबांनी राईट टू प्रायव्हसी मागे घेतला, पण 340 त्यांनी म्हटलं नाही, ये रहना चाहिए. आणि जिथे जिथे संविधानामध्ये ज्या गोष्टीचं एकमत व्हायचं नाही, तर संविधानाचं दुसरी प्रिन्सिपल असं होतं की मग येणाऱ्या जनरेशनवर आपण सोडून देऊ. म्हणून 340 कलम जे आहे त्यात असं लिहिण्यात आलं की समोर राष्ट्रपतींनी असा एक आयोग बनवावा आणि त्या आयोगाने या देशामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून ज्या कोणी सोशली आणि एज्युकेशनली, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या ज्या जाती आहेत त्याची यादी बनवावी. आणि तशी यादी जर का अस्तित्वात आली, अशा जाती जर का सापडल्या, तर त्यांना सुद्धा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब पर्यंत तुम्हाला प्रमोट करावं लागेल, म्हणजे रिझर्वेशन द्यावं लागेल. कारण हा भारत देश जो होता तो असा कुठे पहाड आहे तर कुठे व्हॅली आहे असा हा देश होता. कारण हजारो वर्षाच्या मनुवादी व्यवस्थेने या देशाला असं विभाजित करून टाकलेलं होतं. कुठे पहाड आहे तर कुठे दऱ्या आहेत तर कुठे खोल आहेत. त्यांना भुईसपाट एक करायचं होतं. कारण जोपर्यंत म्हणजे काही लोकांना असं होतं की हजारो वर्ष जो आपला गोविंदाचा खेळ चालतो ना, की ते गोविंदाच्या खेळमध्ये खाली लोक असतात, मग वर आणि सर्वात वर जो असतो, तर तो एकदा खेळायला ठीक आहे,
पण हजारो वर्ष कोणी हा खेळ खेळणार का? खालचे जे लोक आहेत त्यांचे बखोटे तुटणार ना. आणि वरचा काय करून राहिला, ती हंडी फोडून राहिला, दही खाऊन राहिला, दूध खाऊन राहिला आणि वरून ते काय त्याच्या 4-5 हजार रुपये ठेवले ते खिशात टाकून राहिला आणि तो म्हणतो अच्छा गेम आहे. ही जातीची उतरंड आहे. त्यामुळे ह्याच्यातून जर का आपल्याला ह्या खांद्यावरचा भार कमी करायचा असेल आणि हजारो वर्ष असेच खांदे आपले ठेवायचे नसतील तर त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हे समांतर करायसाठी SC, ST आणि OBC यांना सुद्धा पुढारलेल्या समाजासोबत आणण्यासाठी आणि असा समाज जिथे सर्व लोक समान आहे असा देशच प्रगती करू शकतो, असा देशच विश्वगुरू बनू शकतो, असा देशच सोशल पॉवर किंवा एम्पॉवर्ड नेशन बनू शकतं. आज अमेरिका एक एम्पॉवर्ड नेशन आहे. मी एअर इंडियामध्ये काम केल्यामुळे डेप्युटी जनरल मॅनेजर ट्रेनिंग या पदावरून मी राजीनामा दिला. तर तिथे अमेरिकेमध्ये जर का एखाद्या स्टेअर केसवरून किंवा एखाद्या स्टेशनवरून प्लॅटफॉर्मवरून किंवा एखादा लोक स्टेअर केस उतरून आले तर तुम्हाला जर का माहीत नसेल तर तुम्ही सांगू शकणार नाही की हा बिल गेट्स आहे, अमेरिकेमधला सर्वात प्रचंड श्रीमंत माणूस, उद्योगपती. हा बिल क्लिंटन आहे, अमेरिकेचा प्रेसिडेंट. आणि हा बिल कार्पेंटर आहे, म्हणजे तिथला सुतार. कारण त्या तिघांचं इस्टीम एवढं ते टॉय कोट सूट बूट मध्ये असे उतरताना दिसतील की तुम्ही फरक करू शकणार नाही. त्यांना सामाजिक अस्मिता, सोशल इस्टीम हे बरोबरीचं आलेलं आहे. हे भारतामध्ये कुठेतरी सोशल इस्टीम बरोबरीचं आलं पाहिजे. म्हणून या मागे पडलेल्या ज्या जाती आहेत, ज्या हजारो वर्षाच्या मनुवादी व्यवस्थेतनी त्या बरोबर आणण्यासाठी म्हणून भारताच्या संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व आहे. माझं हे जे